नमस्कार मंडळी, बऱ्याच दिवसापासून मी एका बुलबुलला माझ्या घरी ऑब्झर्व करते आहे आणि आज तिची कहाणी मी तुमच्यापुढे घेऊन आली आहे. तिने काही दिवसाआधी आमच्याकडे एक घरटं दिलं आणि ही तिची धडपड आहे सगळं घरटं बनवताना. तिने छान त्यात 3 अंडी दिली आणि त्या अंडीतनं काही दिवसांनी 2 पिलं आले. ती पिलं इतकी गोंडस होती की ते आपसात मस्ती करायचे, खेळायचे, बागडायचे आणि खूप सुंदर दिसायचे बघायला. त्यांचं ती रोज संगोपन करायची, रोज खायला प्यायला आणायची, खाऊ-पिऊ घालायची आणि तिच्याजवळ जर चुकून कोणी धक्का पण लागला तर ती आपल्या पिल्लांचं संरक्षण पण करायची. ती बघत राहायची. एका बाजूला असलेल्या लिंबूच्या झाडावर सतत बसून बघायची की कोण माझ्या पिल्लांना त्रास तर देत नाही आहे. एक दिवस अचानक हवा धून आली आणि एक पिल्लं खाली पडलेलं दिसलं. आम्ही त्याला जवळून बघितलंच ते आम्हाला जिवंत दिसलं आणि मग आम्ही त्याला पाणी पाजलं आणि परत त्याला त्याच्या घरट्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नात आम्ही यशस्वी पण झालो. त्याला सपोर्ट म्हणून आम्ही एक खड्डा लावला कारण तिचं घरटं अतिशय नाजूक होतं. त्यानंतर काही दिवसांनी त्या बुलबुलनी तिच्या छोट्या पिल्लांना उडणं शिकवलं. ही बघा, तुम्ही बघू शकता ती कशी उडायला शिकली आणि अशा प्रकारे तिची ही जर्नी आमच्याकडे पार पडली. यानंतर तिने आपल्या पिल्ले दुसरीकडे नेले आणि तिचे पिल्लं पण मोठे झाली. या सगळ्या सिनॅरोमधनं मी एकच रिक्वेस्ट करेल की अशा काही पक्ष्यांना आपल्याकडे हीटवेव्ह असल्यास, सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याकडे हीटवेव्ह चालू आहे, आपण आपल्या गच्चीवर थोडी पाणी आणि थोडे दाणे टाकल्यास त्यांना मदत होईल. आणि तुम्ही बघू शकता ते किती छान एन्जॉय करतात त्यांची लाईफ आणि आपणही यांच्याकडे बघून आपली लाईफ अशीच एन्जॉय करायला थँक्यू.